कडवणमध्ये आदिवासी आश्रमशाळांच्या प्रश्नांवर संघटनांचा यल्गार, तातडीच्या कारवाईची मागणी। कडवण तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांमधील विविध गंभीर प्रश्न तातडीने सोडवावे, त्या संदर्भात विविध सामाजिक कार्यकर्ते आदिवासी समाजाच्या वतीने मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कडवण येथे लक्षणीय आंदोलन करण्यात आले। आंदोलनात प्रामुख्याने मागण्या: सेंट्रल किचन व्यवस्था तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली। आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर ताजे व दर्जेदार आहार मिळावे यासाठी पूर्वीची भोजन व्यवस्था पुनर्स्थापित करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच आश्रमशाळांमधील सुविधा, आरोग्य, शिक्षण, भोजन व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी विविध सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, पत्रकार व निवृत्त अधिकारी यांचा समावेश असलेल्या समित्या स्थापन करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। आश्रमशाळांमधील मृत्यूच्या घटनांची स्वतंत्र व सखोल चौकशी करून संबंधित मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे। यापूर्वी मृत्यू झालेल्या आदिवासी मुलांच्या कुटुंबियांना शासनामार्फत प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। आश्रमशाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियमित राहावी यासाठी बायोमेट्रिक किंवा तत्सम प्रभावी उपस्थिती प्रणाली सुरू करावी। तसेच आश्रमशाळांच्या परिसरात आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या आरोग्य व पोषण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी। फिरते वैद्यकीय पथक, मानसिक आरोग्य सेवा, स्वच्छता व्यवस्था तसेच डिजिटल हेल्थ कार्ड यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। या सर्व प्रश्नांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर स्वतंत्र समिती स्थापन करून त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, निवृत्त अधिकारी, पत्रकार व इतर संबंधित घटकांचा समावेश करावा अशीही मागणी करण्यात आली आहे। समितीमार्फत आश्रमशाळांची पाहणी करून तपासणी अहवाल शासनाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे। वरील सर्व मागण्यांवर शासन व प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांचे हित, आरोग्य, सुरक्षितता व दर्जेदार शिक्षणाचा अधिकार अबाधित ठेवावा अशी मागणी करण्यात आली आहे। संपादक गणेश पवार सह पुंजाराम खांडवी। साठी सेंट्रल किचन योजना चालू करते और त्या शाळेमध्ये त्या ठिकाणी सुद्धा तिथल्या स्थानिक लोकांनाही रोजगार मिळेल आणि तिथल्या स्थानिक कमिट्या ठेवा, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी रोजच्या रोज अन्न चेक होऊ द्या आणि त्यांना ताजं अन्न मिळू द्या। आता सुद्धा माऊलीने सांगितलं का ज्या पद्धतीने पोळ्या आल्यानंतर त्या खाण्याच्या योग्य नसतात, वरणाचं पूर्ण ग्रेव्ही होऊन जाते, त्याच्यामध्ये वरण डाळ शोधायची कुठं हेच कळत नाही, भाताचा लगदा होऊन जातो। अशा पद्धतीचं अन्न तुम्ही आमच्या आदिवासी समाजाला खाऊ घालणार आहात का? म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं हे मोठं षडयंत्र चालू आहे। अशा पद्धतीने आमच्या आदिवासींना मारण्याचं षडयंत्र आहे। त्यांनी शिकू नये, म्हणजे यांनी शाळेत अन्न भेटलं नाही म्हणजे लोक पाठवणार नाही आणि विद्यार्थ्यांना, आमच्या आदिवासी समाजाला शिक्षणापासून दूर करण्याचं सगळ्यात मोठं षडयंत्र आहे। हे षडयंत्र हाणून पाडायचं जर असेल तर सेंट्रल किचन बंद केलं पाहिजे आणि त्या गावामध्ये, त्या ठिकाणी, त्या शाळेमध्ये, त्या आश्रमशाळेमध्ये तिथं जेवण मिळालं पाहिजे आणि चांगल्या प्रकारचं जेवण मिळालं पाहिजे। त्याच्यावर त्या ठिकाणचे लोक, तिथं समिती, आमची स्थानिक समिती असली पाहिजे। आमच्या आदिवासी बांधवांचे आमचे स्थानिक लोक चौकीत तिथं चेकिंगला असले पाहिजे आणि ते चांगलं अन्न जे आहे की नाही आहे त्या कमिटीने चेक केल्यानंतरच आमच्या मुलांपर्यंत गेलं पाहिजे, तरच आमचे मुलं वाचतील, त्यांना अन्न चांगलं शिक्षण भेटलं, चांगलं अन्न भेटलं तरच। कारण आम्ही ह्या देशाचे मालक असताना, आम्ही या देशाचे मूल निवासी असताना, या देशाचे मालक असताना आमचे नालायक नोकर मालकांना हलक्या प्रतीचं अन्न खाऊ घालतात। त्यामुळे या नालायक आमच्या नोकरांचा निषेध केला तेवढा थोडा आहे, कारण मालकांना अधिकार आहे याच्या डोंगरावर लाथ मारण्याची, म्हणून आम्ही मालक आहोत। आणि निश्चितच इथून पुढे जर अशा पद्धतीने त्यांनी जर लवकरात लवकर बंद नाही केलं, सेंट्रल किचन बंद करून जर सगळीकडे त्याचं विकेंद्रीकरण नाही केलं, प्रत्येक ठिकाणी जर नाही दिलं तर निश्चितच आम्ही याच्यानंतरचं जे आंदोलन होईल अतिशय तीव्र करू आणि हे सगळं या सरकारला बंद करण्यास भाग पाडू। चांगलं शिक्षण, चांगलं जेवण, चांगलं आरोग्य आमचा